आपण द हेरिटेज कासल हॉटेलला आलोय. द हेरिटेज क्लबला शिलाँगला हॉटेल आहे. गुगल मॅपद्वारे आम्ही शोधत आलोय. एम्बियन्स बघू शकता इथे. ये होटल का ये वेलकम ड्रिंक है. हे बघा, या हेरिटेज हॉटेलची ही गोल्फ कार्ट आहे. ही आपल्याला आपल्या रूम पर्यंत घेऊन जाते. जी सर. थोड़ी प्रॉपर्टी के बारे में जानकारी बताएंगे सर? लीजिए. बघा, या सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या तिथे. यहाँ पे कल सुबह ब्रेकफास्ट होगा आपका. ओके, ब्रेकफास्ट यहाँ मिलेगा जी. और डिनर रेस्टोरेंट में और लंच भी कर सकता है. इंडियन रेस्टोरेंट है. आपल्याला रेस्टोरंट सांगितलं त्यांनी ब्रेकफास्ट करायला इकडे यायचं. गेट नंबर 7 आहे सर. गेट नंबर 7 ला आपलं बुकिंग ऑफिस आणि ब्रेकफास्ट आहे. सोनू ब्रेकफास्ट मिलेगा जी सर. हां, ये गेट नंबर 5, 6 इसमें भी रेस्टोरेंट, बार, लॉन्च. ओके. 5, 6 यहाँ पे भी रूम्स है. हे आपण आता मेन कॅसल मध्ये एंट्री मारतो यांचा. बघा, जेवढी गाडी चालली त्यांनी तेवढा डांबरी रस्ता बनवलाय. किती पैशांची बचत केली यांनी इथे. पाणी जाईल ना, पाणी आहे ना. हां, बरोबर म्हणताय. एकदम आपल्याला कुठेतरी फॉरेनला आल्यासारखं फील होतं. आपण आता पोचतोय. गाडीत वेळ जास्त असल्यामुळे गाडी सीएनजी पे चल रही है गाड़ी. जास्त तुमचं गाडी चढत नाही. हो जाएगा सर, हो जाएगा. हो जाएगा. अभी लास्ट का ही गियर डालना बाकी है. और ये बंद गिर गया. हो जाएगा सर. मोटा मोटा है ना. वो हमारा गलती नहीं, हमको मत बताओ. आपका गाड़ी नहीं चढ़ पाया, वो एक्सेप्ट करो. यहाँ पे भी रेस्टोरेंट, बार है. रेस्टोरेंट बार भी है जी. एंड पहुंच गए. अशा प्रकारे आपण आपल्या स्थानावर पोहोचलो. रिलैक्स और ग्रीन रूम किधर है? वो किधर है मुझे बताओ. इसके ऊपर ही है ना. हे रेस्टोरेंट इन्व्हायरमेंट जसं ते आपल्याला मागाशी सांगत होते. मस्त रूमच्या बाहेर पडता गरज नाही. हो, आता गारवा पण तिकडे. खरं म्हणताय. आपण आता टॉप मजल्यावर येलोय. हे त्यांनी बार सांगितलंय.
इथे लंच रूम आहे. हॉटेल मागे त्यांना बघा यांचे रूम्स आहे. फोन करू जाणार हे बघा कॉमन रूम आहे. ही आमची रूम आहे. इथे बघा हीटरची सोय, मोठा बेड आहे, सिटिंग एरिया आहे, वॉशरूम आहे. वॉशरूम मध्ये पण कमोड वेगळं, आंघोळ करायसाठी वेगळं. वाव, सो ब्युटिफुल. हे बघा आयरन करायला इथे आपल्याला लॉनचा ॲक्सेस आहे. इथून मागून आपल्या कॉटेजमध्ये आपण डायरेक्ट इथे लॉनमध्ये बाहेर पडतोय. इथे कॉमन रूम जे आम्ही म्हणत होतो, हे आमचं कॉटेज आहे. बाकी का टूर बाद में. हे बघा हे आमचं लॉन्स एरिया आहे. आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये थांबलोय हेरिटेज कासलमध्ये, ही मोर दॅन 100 इयर्स ओल्ड अशी प्रॉपर्टी आहे. इथल्या राजा महाराजांची प्रॉपर्टी होती, कासल होता आधी हा इथे. नंतर त्यांनी त्याला हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं. तुम्ही बघू शकताय. एकदम तुम्ही कधी पिक्चरमध्ये बघितलं असेल, हॉरर मूवीज असतात ना, स्पेशली अशा ठिकाणी शूट होतात. सिटिंग एरिया केला आहे, हा बार्बेक्यू एरिया केला आहे, त्यांचं हॉटेल, डायनिंग. हे बघा ओल्ड स्कूल चिमणी. छान प्रॉपर्टी आहे. तुम्ही पण कधी या साईडला आलात ना, तुमच्याकडे बजेट असेल तर तुम्ही नक्कीच या साईडला येऊन व्हिजिट द्या. तुम्ही पूर्ण प्रॉपर्टीचा व्ह्यू बघा, किती छान व्ह्यू येते. आणि हे एका हिलवर असल्यामुळे तुम्हाला शिलाँग सिटीचा पण एक चांगला व्ह्यू येतो. तुम्ही कधी शिलाँगला आलात ना आणि तुम्हाला राहायचं आहे चांगल्या ठिकाणी, काहीतरी इतिहास जाणून घ्यायचा आहे त्या ठिकाणाचा, तर तुम्ही नक्कीच या साईडला या. तुम्ही इथे बघू शकताय, आम्ही द हेरिटेज कासलला आलेलो इथे शिलाँगमध्ये. आणि अकॉर्डिंग टू द लोकल्स आणि हे जे प्रॉपर्टीचे ओनर आहेत, त्यांनी आम्हाला माहिती दिली, जुन्या काळी जे राजा महाराजा होते त्यांचा हा एक कासल होता. त्या कासललाच त्यांनी पुढे आता एका हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं आहे. हे तुम्ही बघू शकताय, पूर्ण हॉटेल आहे. खूप छान प्रॉपर्टी आहे. ज्याचं एक डिसेंट बजेट आहे, येऊन नक्कीच इथे येऊन स्टे करू शकतात. तुम्हाला इथे सिटीचा पण फुल व्ह्यू येतो. सध्या ऊन असल्यामुळे कदाचित तुम्हाला जास्त दिसत नसेल, मी तुम्हाला दाखवतोच पुढे जाऊन. पण खूप छान प्रॉपर्टी आहे, खूप छान. तुम्ही नक्कीच या साईडला येऊन व्हिजिट द्या. थँक्यू. हे बघा द हेरिटेज कासल प्रॉपर्टी. हे बघा इथे हे छोट्या व्हेकल आहेत. याच्यात ते हॉटेलच्या आतमध्ये आपल्याला फिरवतात इथून तिथे.
आता यांचा सीन कसं आहे मी तुम्हाला सांगतो. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्यातला काही पार्ट त्यांनी हॉटेलला कन्वर्ट केला आहे आणि काही पार्ट आहे ना तो त्यांचा पर्सनल. हे बघा, हे तुम्ही बघताय ते आपण पर्सनल प्रॉपर्टीमध्ये चेक इन करतो आहे. हे रॉंग आहे खरं. ठीक आहे, जाऊ दे. हे बघा, इथे यांची अशी बग्गी असते. आपल्याला आपल्या रूमपासून ते नाश्त्याच्या ठिकाणी जायचं आहे, हॉटेलला जायचं आहे, कुठं जायचं आहे, तर ते या पाचवीनीच आपल्याला जाऊ देतात. आता सध्या आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. जिथे तुम्ही बघता कंटिन्यू सिक्युरिटी गार्ड असतात आणि असलेच पाहिजे. आता एवढी मोठी प्रॉपर्टी आहे म्हटल्यावर. तर मी तुम्हाला फुल बॅक व्ह्यू देतोय. तुम्ही बघू शकताय. राजा कैसे उधर है तो इधर का राजा कैसे बघा, तुम्हाला शिलाँगचा थोडा थोडा व्ह्यू दिसत असेल. द हेरिटेज क्लब रिसॉर्टची एंट्री. तुम्हाला फुल हॉटेलचा टूर दिलेला जाते. आणि अशा प्रकारे आपण आपल्या पॉइंटला पोचलोय. हे बघा, त्यांचं एवढं मोठं रिसेप्शन आहे. इथे काही पर्यटक आलेले आहेत. हे बघा, हे त्यांचं तुम्ही बघू शकताय. नाश्त्यासाठी इथे सेपरेट एक त्यांनी कॉटेज ठेवलेलं आहे. तुम्ही एंट्री बघू शकताय. रिसेप्शन एरिया आहे. बरीचशी पब्लिक इथे आली आहे. सगळे शिलाँग फिरायला आले बघा. तिथे लाईव्ह ज्यूस काउंटर आहे. इथे यांनी मेक युअर चाट ठेवलंय. इथे आपण बघू शकतोय कॉर्नफ्लेक्स आहे, दूध आहे, सँडविच आहे, ब्रेड, बटर, बनाना आहे, ते फ्रूट्स आहेत, केक आहे, पास्ता आहे. हे लाईव्ह काउंटर आहे. इथे हे एग बनवून देतात. हा नॉनव्हेज नाश्ता आहे. नूडल आहे, स्प्रिंग रोल आहे, व्हेज मोमोज आहेत. वा, व्हेज टी मोमोज. आज आपण मोमोज नक्कीच ट्राय करूयात. आणि नंतर आपण बघू शकतो इडली ठेवलेली. आज भजे ठेवलेत, भाजी आहे, पुरी आहे आणि इथे कटलरी आहे. असा पूर्ण आपल्या नाश्त्याचा सेटअप यांनी इथे बनवलेला आहे. हे बघा, आज द हेरिटेज कासल हॉटेलमधला मेनू आहे. ब्रेड, इडली, उपमा, पकोडा, केक, पास्ता अँड मोमोज विथ सम कोकोनट चटणी. तुम्ही द हेरिटेज कासलचं डायनिंग हॉल बघू शकताय. हा त्यांचा पार्किंग लॉट आहे. हे त्यांचं रिसेप्शन काउंटर आहे. तुम्ही बघू शकता यांनी ऑटोमध्ये कन्वर्ट केलेली गाडी. प्रॉपर्टीमध्ये तिला स्पेशल गाडी येते. ते पैदल फिरूच देत नाही कारण मध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्याच्या आजूबाजूला यांनी रूम्स, डिनर एरिया वगैरे सगळं डेव्हलप केलेलं आहे.
पोचलोय आपण द त्रिपुरा कासल मध्ये. आम्ही आता द हेरिटेजला आहे. तुम्ही विचार करा आता रात्रीचे किती वाजले असतील साधारणपणे. मोबाईल मध्ये बघून काय कळणार नाही आपल्याला, पण 5:15 5:30 झालेत की वाजून. वाटेल का बघून वाटेल. हे बघा हे हेरिटेज हॉटेलचं बुकिंग